अवकाळीमुळे गहू, ज्वारी, हरभऱ्याचं मोठं नुकसान, द्राक्ष आणि टरबूजासारख्या फळ पिकांनाही मोठा फटका. खरीपापाठोपाठ रब्बीतही शेतकऱ्यांना तडाखा. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विधिमंडळात आवाज. पीक नुकसानीच्या पंचनाम्याची सरकारची ग्वाही. मराठा आरक्षणाबाबत सरकारची उदासीन भूमिका. 6 महिने उलटल्यानंतरही हैदराबाद गॅझेटियरबाबत कार्यपद्धती ठरेना. कार्यपद्धती ठरवण्यासाठी नवी समिती स्थापन. मालेगाव अतिरेक्यांचं केंद्र झालंय. भाजप नेते किरीट सोमय्यांचा खळबळजनक आरोप. तर सोमय्यांविरोधात महापौर, उपमहापौर, नगरसेवकांचं आंदोलन. राजकारणासाठी सामाजिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप. धुळ्यात पवनचक्कीच्या ऑफिसवर कर्मचाऱ्यांनीच टाकला दरोडा. कंपनीचे 2 इंजिनियर गजाआड, 5 जण फरार. पालघरमध्ये बेकायदेशीर कॉल सेंटरवर छापा. 5 आरोपी ताब्यात. कॉल सेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक. आता समुद्री मार्गाने कोकणात जाता येणार. मुंबई ते कोकण जेट्टीने प्रवास होणार. 1 मार्च पासून जेट्टीची सेवा सुरू.